एक मोठी बातमी येते. कामगार आयुक्त कार्यालयाच्या भरतीत आता जागा वाढणार. होय, तुम्ही योग्यच ऐकले. राज्यातील कामगार आयुक्त कार्यालयाच्या भरती प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झालाय. अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गासाठी अत्यल्प जागा राखीव ठेवण्यात आल्याचा आरोप विविध आदिवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आदिवासी उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी स्थानिक संघटनांनी शासनाकडे केली आहे. तसेच भरती प्रक्रियेतील जागांचे पुनर्वाटप करून अतिरिक्त पदनिर्मिती करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या भरतीमध्ये महिलांसाठी एकच जागा आणि पुरुषांसाठी 0 जागा असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतरही उमेदवारांमध्ये असंतोष वाढला आहे. त्याचबरोबर युवा रोजगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की शासनाने या भरतीचा तात्काळ फेरविचार करून एसटी प्रवर्गाच्या जागा वाढवाव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान कामगार विभागाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र आरक्षण रचना आणि रिक्त पदांचा आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जात असून आता यात किती जागेंची भर पडेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 13 मे 2026 पासूनच सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 जून 2026 रात्री 12 पर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेचे आयोजन TCS कडून करण्यात आले. 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार असून यामध्ये 80 गुणांचा सर्वाधिक भर हा कामगार कायदे, खासगी सुरक्षा रक्षक कायदे, अधिनियम महाराष्ट्र माथाडी कायदे, श्रमजीवी कामगार कायदे यासाठी असणार आहे. आणि या सर्व कायद्याची 80 गुणांची PDF आणि नोट्स तुम्हाला झेरॉक्स काढण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप केल्यावर लगेच मिळेल. तुम्हाला काय वाटतं, या भरतीमध्ये ST प्रवर्गाच्या किती जागा वाढल्या पाहिजेत? कॉमेंट करून नक्की सांगा. जॉब शोधत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच स्पर्धा परीक्षा, भरती आणि करिअर अपडेट्ससाठी वर्तमान निर्णय चॅनलला आत्ताच फॉलो करा.